जालन्यात रामनगर परिसरातील गॅस सिलेंडर चोरीचा मोठा प्रकार. गोदामातून 110 सिलेंडर अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. गॅस टंचाईच्या काळात सिलेंडर चोरीला गेल्यानं खळबळ. मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जालना तालुक्यातील गॅस सिलेंडर चोरीचा मोठा प्रकार समोर आला असून अज्ञात चोरट्यांनी थेट गोदाम फोडून तब्बल 110 गॅस सिलेंडर लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील रामनगर परिसरातील आनंद भारत गॅस गोदामात 14 ते 16 मार्च दरम्यान रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी गोदामाचं कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि गोदामात ठेवलेले 110 भरलेले गॅस सिलेंडर चोरून नेले. या सिलेंडरमध्ये 14 किलो वजनाचे 96 तर 5 किलो 2 आणि 19 किलोचे 12 सिलेंडर असल्याची माहिती समोर आली आहे. चोरीस गेलेल्या सिलेंडरची अंदाजे 4,51,443 रुपये किंमत असल्यानं तक्रारीत नमूद करण्यात आलंय. या प्रकरणी संबंधित गोदाम व्यवस्थापक सिद्धार्थ आडाव यांनी मौजपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवलाय. विशेष म्हणजे यापूर्वीही या गोदामातून गॅस सिलेंडर चोरीच्या घटना घडल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या मोठ्या प्रमाणात सिलेंडर टंचाई निर्माण झाली असून या काळातच चोरी झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणावर सिलेंडर चोरी झाल्यामुळे गॅस वितरण व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्र वेगानं फिरवली आहे. आमच्या हद्दीमध्ये उटवत शिवारामध्ये आनंद गॅस एजन्सीचं भारत गॅस कंपनीचं गोडाऊन आहे. त्या गोडाऊन दिनांक 14/3/26 रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास काम झाल्यावर बंद केलं होतं. सोमवारी त्यांनी सकाळी उघडलं त्यावेळेस त्यांना काही चोरी झाल्याचे समजलं. गॅस एजन्सीचा जो मॅनेजर आहे त्यांनी पोलिसांना कळवलं. तिथे जाऊन आपण तपास सुरू केलेला आहे. त्यामध्ये चोरीमध्ये एकूण 96 LPG गॅसचे भरलेले सिलेंडर चोरीला गेलेले, तसेच 12 रिकामी सिलेंडर चोरीला गेलेले आहेत. त्या ठिकाणाहून त्या संदर्भाने भारतीय न्याय संहिता प्रमाणे पोलीस स्टेशन मौजपुरी येथे गुन्हा दाखल आहे. त्याबाबतचा तपास पोलीस स्टेशन मौजपुरी करत आहे. सर, या प्रकरणात